नमस्कार, मेरा नाम है वैशाली पाल। मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की कुछ ताज़ा खबरें। डोंबिवली शहरातील महाराष्ट्र जनरल कामगार संघटना नाका कामगारांना शासकीय योजना माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते। कामगारांची सुरक्षितता आणि इतर योजनांची माहिती वेळोवेळी देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता आणत असते। गरजवंत कामगारांसाठी व लाभार्थ्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे असे वक्तव्य शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी डोंबिवलीत केले। महाराष्ट्र जनरल कामगार संघटना माध्यमातून डोंबिवलीत नाका कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप उपक्रम पूर्वेकडील गांधीनगर येथील स्वर्गीय आनंद दिघे सभागृहात आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी लांडगे बोलत होते। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, तालुका प्रमुख महेश पाटील, उद्योजक विकी हिंगे, शाखा प्रमुख संजय मांजरेकर, यादव ऑटोमोबाईलचे संभाजी यादव, काँग्रेसचे गणेश चौधरी, सिने अभिनेत्री अक्षदा दास, कामगार नेते संजय ठोंबरे, दीपेश जोशी, मंगेश मोरे, संदीप गव्हाणे, नगरसेवक पंढरीनाथ पाटील, संजय पावशे, डॉक्टर रमेश सुवर्णा, रेखा कांबळे, संजय पोळकर, आनंद नवसागरे आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान लांडगे साहेब म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांचे काम लक्षवेधी आहे। महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माध्यमातून मिळणाऱ्या अनेक योजनांचा मिसाळ लक्ष ठेवून असतात। कामगारांची सुरक्षितता, त्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी विवाह निधी, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे मिळवून देण्यासाठी त्या धडपड करीत असतात असे लांडगे यावेळी म्हणाले। तर संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले की नाका कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात। त्या योजनातून दरवर्षी कामगारांना सेफ्टी किट, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपये, मुले इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी 60,000 रुपये, वैद्यकीय शिक्षणासाठी 1,00,000 रुपये, कामगारांचा काम करताना अपघात झाला तर त्यासाठी 5,00,000 रुपये, तसेच 75% अपंगत्व आले तर त्यासाठी 2,00,000 रुपये अशा विविध सरकारी योजनांचा लाभ नाका कामगारांना मिळवून देण्यासाठी सर्वतरी प्रयत्न करीत आहोत। असे संच वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, सचिव नामदेव भानुसे, खजिनदार रामचंद्र वाघ, पदाधिकारी गजानन डांगे, कमलाकर पाटील, चंद्रकांत गायकवाड, वंदना जाधव, रामेश्वर शेजू, समाधान घास, दीपक वाघ आदींचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले। महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून काल आपण 300 कामगारांना शिफ्ट तिकीट वाटप केले आणि आजसुद्धा 300 कामगारांना शिफ्ट तिकीट आपण या ठिकाणी वाटप केले। आमचे जेव्हा कामगार कंस्ट्रक्शन लाईनमध्ये काम करतात त्यांना शिफ्ट तिकीटची खूप आवश्यकता असते। आपण त्यांची नोंदणी करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व कामगारांना शिफ्ट तिकीट असेल, गृहोपयोगी वस्तू भांडे असतील, त्यांच्या मुलांना शिक्षणाकरता शिष्यवृत्ती असेल, कामगारांच्या महिलेला डिलिव्हरीसाठी नॉर्मलला 15,000, सिझरला 20,000, कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये आणि कामगारांचे कोणी मुलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल त्याच्याकरता 60,000 रुपये, कोणी वैद्यकीय शिक्षण घेत असेल त्याच्याकरता 1,00,000 रुपये आणि काम करत असताना कुठल्या कामगाराचा चुकून अपघात झाला त्याकरता शासनाच्या माध्यमातून आपली संस्था 5,00,000 रुपये मिळवून देते। 75% अपंगत्व आलं तर त्याच्याकरता 2,00,000 रुपये संस्था मिळवून देते। हे वर्षभर संस्था विविध योजनेचा लाभ कामगारांना मिळवून देत असते। ह्यामध्ये संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद खूप मेहनत घेत असतात, म्हणूनच तुम्हाला एवढा मोठाले कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतात। बरं, ह्या कार्यक्रमाला कोणी कोणी सदिच्छा भेटली? ह्या कार्यक्रमाला शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख सन्माननीय गोपाळजी लांडगे साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय महेशदादा पाटील, ह्या स्थानिक नगरसेवक पंढरीनाथ पाटील, स्थायी समितीचे परिवहन सभापती संजय पावशे साहेब, मेघा मोरे मॅडम, अंकुश चौधरी, अजय पोळकर, विविध मान्यवर ह्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या।
ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें। ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।